राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजारावर विंचूर, सोलापूर, मुंबई तसेच साऊथकडील बेंगलोर, हैदराबाद तसेच उत्तरेकडील महत्त्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 7 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज देशभरात कांद्याचे दर या महत्त्वाच्या मार्केटमध्ये नेमके कसे आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सर्वात आपण करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 635 वाहनांचा लिलाव झाला. 700 रुपयापासून 2670 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. तर विंचूर येथे आज 471 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 600 रुपयापासून 2525 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2150 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, लासलगाव झालं तसेच विंचूर झालं, इथे कांद्याचा दर कालच्या बाजाराच्या तुलनेत थोडासा भाव नरमलेला हा या मार्केटमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. तर आता पाहूयात मुंबई येथील परिस्थिती. मुंबई येथे आज 90 गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांदे 2500 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले. त्या खालोखाल मोठे कांदे 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत साठवणीचा माल विकला. ॲव्हरेज कांदा 1900 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1700 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1200 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा 1000 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर सोलापूर येथे 165 प्लस गाड्यांची आवक होती. गावरान सुपर क्वालिटी कांदा 2700 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग मोठा माल 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मिडियम कांदा 2000 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1300 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगळी 700 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. ॲव्हरेज कांद्याचे भाव 1300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे निघालेला आहे. तर मुंबई सोलापूर येथे कांद्याचा दर आज मागील बाजाराच्या तुलनेत पाहिला तर भाव स्थिर आज पाहण्यास मिळत आहे. तर उत्तरेकडील महत्त्वाचं मार्केट इंदोर मंडी येथे आज एक्स्ट्रा सुपर कांदे 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 2100 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. ॲव्हरेज कांदा 1800 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1000 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. छाटण 600 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेली आहे. तर इंदोर मंडी येथे कांद्याचा भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर आहे. तर आपण साऊथकडील परिस्थिती पाहूयात. हैदराबाद येथे आज 41 प्लस गाड्याची आवक होती. एक्स्ट्रा सुपर बिग माल 3000 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 2400 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2000 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1000 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड कांदा 1000 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती क्वालिटी कांदा 1500 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डॅमेज मिक्स माल 1200 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, हैदराबाद येथे कांद्याचा भाव कालच्या बाजाराच्या तुलनेत स्थिर आहे. तर बेंगलोर येथे आज 41246 गोण्यांची आवक आली होती. महाराष्ट्रातील एक्स्ट्रा बिग ओनली माल 3100 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल साईज कांदा 2500 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2300 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 2000 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड चोपडा 1000 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 2000 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटकाच्या विजापूर येथील माल 2300 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा कर्नाटकाचा 1200 प्लस गोण्याची आवक होती. त्याला बाजारभाव 1600 रुपयापासून 2900 रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटकाच्या कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव मिळाले आहेत. बेंगलोर येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेत आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत. एकूणच आज देशभरातील परिस्थिती कांद्याची पाहिली तर मार्केट आपल्याला स्थिर दिसून येत आहे.
तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.